नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करते सुधारक कर्वे या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 13 अभ्यासणार आहोत आणि या धड्याचं हा सेशन क्रमांक 4 आहे। आतापर्यंत पाठाच्या भागामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की समाजात ज्या स्त्रियांना दुय्यम स्थान दिलं जात होतं, स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जात होतं, अशा या स्त्रियांच्या शिक्षणाबाबत ते अत्यंत हळवे झालेले होते आणि त्यांना जिद्द मनात ठेवलेली होती समाज सुधारक कर्वे यांनी की नाही, स्त्रियांना शिक्षण घेणं हा एकच असा पर्याय त्यांच्या उन्नतीचा, प्रगतीचा। म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी समाजाचा विरोध केला आणि त्यांना ज्ञानाचे दान देण्यासाठी, न्याय देण्यासाठी अतोनात असे प्रयत्न केलेले आहेत। चला तर आता आपण प्रत्यक्ष पाठाद्वारे समजून घेऊया की पुढील त्यांनी कार्य कसं केलं। लेखक म्हणतात की भारताचे अर्धांग ज्या स्त्रिया त्याच अनपढ राहिल्या तर देश अर्धांगवायू झालेल्या व्यक्तीसारखा होईल। एका बाजूला या देशाला आपण भारत माता म्हणतो, सरस्वतीला आपण वाङ्मयाची जननी मानतो आणि दुसरीकडे स्त्री निरक्षर, अज्ञानी ठेवतो। हा चीड आणणारा विरोधाभास त्यांना घालवायचा होता। महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी जपानच्या धर्तीवर म्हणजे जपानला जाऊन त्या देशामध्ये इसवी सन 1916 साली भारतातले पहिले महिला विद्यापीठ 5 स्त्रियांना दाखल करून स्थापन केले। आगबोटीने प्रवास करण्याच्या त्या जुन्या जमान्यात महर्षी कर्व्यांनी जग प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सर्वत्र बिंबवले। तर बघा, इथे त्यांच्या कार्याचं वर्णन करताना लेखक म्हणतात की त्यांनी फक्त आपल्या देशामध्येच स्त्री शिक्षणाचं हे बीज रुजवलेलं नाही, तर संपूर्ण देशभर, पूर्ण जगभर त्यांनी हे स्त्री शिक्षणाचे महात्म्य बिंबवलेले होते। ज्यावेळेस प्रवासाची साधनं नव्हती, आगबोटीने म्हणजे जहाजातून, पाण्यातून प्रवास करावा लागायचा, त्या जुन्या जमान्यामध्ये त्यांनी पूर्ण जगभर प्रवास करून स्त्री शिक्षणाचे महात्म्य सगळीकडे पसरवलं। जगभर स्त्रीबद्दल सभा केल्या। स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे, ती शिकली पाहिजे, उच्च विद्या विभूषित होऊन पुरुषांची स्पर्धा करू शकली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते। त्यात त्यांना 2 कार्य करायची होती। एका टोकावर स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य होते, तर दुसऱ्या टोकावर तिला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे हे अटीतटीचे कार्य होते। आता बघा, इथे त्यांचे महान उदात्त विचारांचं वर्णन लेखकांनी केलेलं आहे की समाजाने त्यांना नेहमीच छळलेलं होतं, पण त्यांना ह्या गोष्टी माहिती नव्हत्या। अशातली गोष्ट नव्हती की जे काही ते कार्य करणार होते ते समाजाच्या कधीच पचनी पडणार नव्हतं आणि कोणताही नवीन बदल समाज सहजतेने स्वीकारत नाही। तो सोशल चेंज किंवा सामाजिक बदल लगेचच्या लगेच होत नाही आणि हा बदल घडवण्यासाठी त्यांनी केवळ आपल्या देशातच नाही तर इतर देशामध्ये जाऊन सुद्धा स्त्रीच्या शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं आणि अशा रीतीने त्यांनी केवळ 5 स्त्रियांना दाखल करून आपलं पहिलं असं महिला विद्यापीठ सुरू केलं। त्यात त्यांना 2 गोष्टी करायच्या होत्या। त्यांचं मत होतं की स्त्री ही स्वाभिमानी असली पाहिजे आणि तिच्यामध्ये हा स्वाभिमान कधी येईल, जेव्हा ती शिक्षित होईल, ती ज्ञानी होईल आणि तेव्हा तिच्यामध्ये तो स्वाभिमान जागृत होईल। ती शिकली पाहिजे, उच्च विद्याभूषित तिच्याकडे असली पाहिजे आणि तिने अशा पुरुषांची स्पर्धा केली पाहिजे की ते सुद्धा उच्च विद्याविभूषित असेल, त्यांच्याकडे सुद्धा विद्वत्ता असेल आणि त्या विद्वत्या पुरुषाबरोबर तिने स्पर्धा केली पाहिजे, हे त्यांचे स्वप्न होते। आणि त्यामध्ये त्यांना 2 विरोधाभास टोकांवरती ते चालत होते आणि ते म्हणजे एकीकडे स्त्री साक्षर करणे हे जटिल कार्य, तर दुसरे त्याच्या विरोधामध्ये होते पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेमध्ये उतरणे। हे तर अत्यंत अटीतटीचे, जटिल असे, कठीण असे कार्य होते। अशक्य अशी ती गोष्ट होती, असंभव अशी ती गोष्ट होती, कारण की पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवरील पारतंत्र्यांचे जोखड उकळून टाकावे हे महाकठीण काम होते। गुरुत्वाकर्षणाविरुद्ध पृथ्वीबाहेर पडणाऱ्या रॉकेटसारखीच क्षमता तेथे आवश्यक होती। की बघा, आता तुम्हाला माहिती आहे पृथ्वीचा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे की कोणतीही गोष्ट आपण वरती फेकल्यानंतर ती पृथ्वीकडे आकर्षित होते, कारण की ते पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षणाचा गुणधर्म असतो। पण रॉकेटमध्ये बघा,
तो रॉकेट एवढा ताकदीचा असतो की तो जेव्हा उंच उडतो ना तो कधीच परत खाली येत नाही. मग त्याच्यामध्ये जी धगधग असते, त्याच्यामध्ये जी ज्वाला असते ती प्रखर असते, ती एवढी प्रखर असते, एवढी ज्वलित असते की ती गुरुत्वाकर्षणाच्या नियमाच्या पलीकडे जाऊन ती त्या क्षमतेनेच रॉकेट आकाशामध्ये उंच भरारी घेतो. तर असंच काही महाकठीण काम, असंभव असं कार्य त्यांना करायचं होतं. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवरील ते स्वातंत्र्य, पारतंत्र्य त्यांना नष्ट करायचे होते. त्याचे पाळेमुळे त्यांना खोदून काढायचे होते, ते पाळेमुळे त्यांना उखडून काढायचे होते. आणि हे महाकठीण काम जर करायचं असेल तर स्त्रियांमध्ये त्या रॉकेटांसारखी क्षमता असली पाहिजे, ती ज्वाला असली पाहिजे, ती विद्रोहाची भावना असली पाहिजे. सर्वात म्हणजे त्या स्त्रियांमध्ये ते ज्ञान आलं पाहिजे, ती भावना त्यांच्या मनामध्ये उद्दीप्त झाली पाहिजे. शिक्षणासाठीची आवड, शिक्षणासाठीची ती तळमळ त्या स्त्रियांमध्ये निर्माण करण्याची गरज होती आणि ती त्यांनी कुठे ना कुठे पूर्ण करण्यामध्ये ते यशस्वी होत होते. पुढे लेखक सांगतात की रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या शेरावली या गावी जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नव्हता. की बघा, कोणताही व्यक्ती जन्मताच हा विद्वान नसतो, जन्मताच हा महर्षी होत नाही किंवा जन्मापासूनच त्याच्यामध्ये काही चांगले गुण नसतात. तो जीवनातील हळूहळू धडे शिकत शिकत, संस्कार घेत घेत, ज्ञान घेत घेत तो विद्वान बनतो. मग त्यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक अशा कठीण कार्यांचा सामना केला आणि कुठे तेव्हा ते महर्षी झाले आणि कुठे तेव्हा ते भारतरत्न पुरस्काराने सन्मानित झाले. आपल्या जगत्या आयुष्यात हाल अपेष्टांची तमा न बाळगता एखाद्या मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो त्याची मिसाल आहे डॉक्टर धोंडो केशव कर्वे. काही गरज नव्हती त्यांना, त्यांचं आयुष्य सुंदरपणे ते जगू शकत होती, पण त्यांच्या त्या सुंदर आयुष्यामध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारची हाल अपेष्टांची तमा बाळगली नाही, म्हणजे काळजी केली नाही. प्राध्यापक होते, ते सुंदर कुटुंबाबरोबर आपलं आनंदी असं जीवन जगू शकले असते, पण त्यांना पर्वा होती ती आपल्या समाजातील स्त्रियांची, आपल्या देशाच्या विकासाची, आणि ती काळजी त्यांना शांत बसू देत नव्हती. आणि अशा ह्या काळजीने उद्दीप्त होत स्त्रियांच्या त्या हाल अपेष्टांनी, स्त्रियांच्या त्या समाजातील ज्या नजरेने पाहत होत्या, दुय्यम स्थान देत होत्या, तेही कुठे ना कुठे त्यांना खटकत होते. आणि ह्या एवढ्याच त्यांच्या भावनेने ती मनामध्ये तळमळ सुरू ठेवले. आणि एखादा मनुष्य अलौकिक कार्य कसा करू शकतो याची मिसाल म्हणजे दाखला, उदाहरण म्हणजे जिवंत उदाहरण म्हणजेच डॉक्टर धोंडो केशव कर्वे. लोकमानसाने त्यांना अभिमानाने महर्षी मानले. राजमानसाने 1958 साली भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने डोक्यावर. लोकमानस म्हणजेच कोण? ह्या देशातील जनता. आणि राजमानस म्हणजे कोणतरी सरकार, की त्यांचं ते उत्तुंग असं कार्य, स्वतःला देशसेवेसाठी त्यांनी जे काही अर्पण केलेलं होतं त्यांचं असं हे महान कार्य पाहून लोकांनी अभिमानाने त्यांना महर्षी असे उपाधी दिली. आणि सरकारने त्यांना त्यांचा देशातील कार्य पाहून भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्काराने 1958 मध्ये त्यांना पुरस्कृत केला. एकदा विद्यापीठातल्या कर्व्यांच्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. आता इथे लेखकाने त्यांचा स्वानुभव सांगितलेला आहे. ते म्हणतात की एकदा काय झालं की विद्यापीठातल्या कर्वांचा जिथे पुतळा लावला होता, मृत्यूनंतर पुतळा लावतात किंवा जिवंत असताना पण त्यांच्या ज्या कार्याचं कृतकृत्य म्हणून पुतळा लावला जातो, तर त्यांच्या विद्यापीठामध्ये कर्व्यांचा पुतळा लावला होता आणि त्या पुतळ्यामागे एक मुलगी रडत बसली होती. तेव्हा केवढ्याने रागवलो मी तिला म्हटले, कर्व्यांच्या पुतळ्यांपाशी बसून रडायला तुला काहीच कसे वाटत नाही, तू मुळीच रडू नये, यासाठीच कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केले ना. आता बघा, एखादी बहीण जेव्हा संकटात असते तेव्हा ते भावाला कधी सहन होत नाही. एखादी आपली मुलगी जेव्हा संकटात असते, वडिलांना तिची ती तळमळ सहन होत नाही. त्याचप्रमाणे ह्या देशाचे वडील झाले होते, ते ह्या देशाचे भाऊ झाले होते महर्षी कर्वे. आपली बहीण, आपली मुलगी कधीच ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये रडत बसू नये.
आणि तिचं हे रडणं ती कधी संपवेल, जेव्हा ती सुशिक्षित होईल. मग असं या शिक्षणाचा ध्यास घेऊन स्त्रीला बनवायचं होतं, त्यांना स्त्रीला मजबूत बनवायचं होतं. मग अशा ह्या ध्येयाने उद्दीप्त असलेल्या विद्यापीठामध्ये जर एखादी मुलगी रडत असेल तर तिने मुळातच रडू नये याच्यासाठी त्यांनी एवढे अतोनात कष्ट केले होते. म्हणून लेखक तिला तिथे म्हणतात की तू इथे मुळी रडू नये यासाठीच तर कर्व्यांनी हे विद्यापीठ निर्माण केलेलं आहे, मग तू का रडतेस? स्त्री शिक्षण होतच आहे. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणाने SNDT महिला विद्यापीठ निर्माण झाले. आता इथे सांगत आहे की त्यांच्या ह्या कार्यानंतर स्त्रियांचं शिक्षण सुरू झालं आणि आज त्या काळात ती कुठे मागे राहिली नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पुरुषांबरोबर खांद्याला खांदा देऊन देशाच्या विकासामध्ये हातभार लावत आहे. मग महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या कर्तेपणामुळे, यांच्या कर्तृत्वामुळे SNDT हे महिला विद्यापीठ निर्माण झाले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी हे महिला विद्यापीठ त्यांनी निर्माण केलं आणि ह्या विद्यापीठामध्ये महिला शिकतात. पण जोवर पुरुष खऱ्या अर्थाने शिक्षित होत नाही तोवर स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील असे वाटत नाही. आज बघतो आज आपण की आधुनिकीकरणामध्ये सगळ्या ठिकाणी आपला देश पुढे चाललेला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये जर पाहिलं तर आपला देश कुठेच मागे नाहीये. पण कितीही स्त्री शिकली, कितीही पुरुष शिकला, कितीही पुरुष खऱ्या अर्थाने साक्षर झाला तरी पण त्याने त्याचे जे काही मनाची धारणा केलेली आहे अजूनही तो अज्ञानामध्येच राहत आहे की स्त्रियांना तो अजूनही दुय्यम समजत आहे. ह्या आधुनिक युगामध्ये, या वैज्ञानिक युगांमध्ये तो स्त्रियांवरचे अत्याचार थांबवत नाही. तो स्त्रियांना अजून सुद्धा दुय्यम मानतो. स्त्रियांना सुद्धा अजून घर आणि मूल आणि चूल बस इतकंच काय तिचा. म्हणून तर आज आपण पाहतो एवढं सुशिक्षित किती स्त्री असू दे, कितीही त्यांची विचारधारा बदलू दे, पण ती सातच्या आत घरात आलीच पाहिजे. आज आपण पाहतो की कधीही रात्रीचा स्त्री प्रवास एकटीने करू शकत नाही. तिच्या जीवनाला धोका असतो. म्हणजे का? कारण की तिच्या जीवनाला कोणापासून धोका आहे तर त्या अशिक्षित अशा पुरुषापासूनच. तो भलेही साक्षर असू दे पण तो ज्यावेळेस व्यभिचाराने वागते म्हणजेच तो काय आहे? निरक्षर आहे. मग या स्त्रियांवरचे अत्याचार थांबतील का? हा प्रश्नचिन्हच अजून पण आहे. आज स्त्री स्वतंत्र झालेली आहे, सुशिक्षित झालेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये ती पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन स्वतःला सिद्ध करायचा ती प्रयत्न करत आहे. तरी पण स्त्रियांवरचे अत्याचार आज आपल्याला पाहतो. का? कारण की या समाजामध्ये एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीची शत्रू मानली जाते. की एखाद्या सुनेवरती जेव्हा घरातील सासू, घरातील नणंद जेव्हा अत्याचार करत असतो तेव्हा सुशिक्षित पुरुष त्याला कुठे ना कुठे कारणीभूत असतो. असे अनेक अत्याचार होत असतात, कुठे थांबवले जात नाहीत ते. परंपरागत संस्कारामुळे कित्येक पुरुषांच्या हे ध्यानातच येत नाही की आपण आपल्या आईशी, बहिणीशी, बायकोशी, कन्येशी पुष्कळदा चुकीचे वागतो. आज बघा, जेव्हा एखादा मुलगा उच्च पदावरती शिक्षण घेण्यासाठी किंवा नोकरी करण्यासाठी विदेशात जातो तेव्हा तो आईच्या भावनांचा विचार करत नाही. बहिणीला सुद्धा तो दुखावत असतो, बायकोला तर तो दुखावतच असतो. कधी कधी कन्येशी म्हणजे मुलीला सुद्धा ते पुष्कळदा चुकीने वागवत असतात. अजून सुद्धा बघा, मुला मुलींमध्ये वडील भेदभाव करत असतात, मुलाला प्रायोरिटी देत असतात, मुलीला नेहमी दुय्यम स्थान देणारे पण वडील आपण पाहिलेले आहेत. स्त्री ही दुय्यम नागरिक किंवा वस्तू नाही. तिलाही तिची स्वप्ने, भावना, आकांक्षा, विचार असतात. तिचेही अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरुष शिक्षण होय. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. असं म्हटलं जातं की कुटुंबामध्ये जेव्हा एखादा पुरुष सुशिक्षित होतो, तो ज्ञान ग्रहण करतो, तो त्याच्यापुरताच मर्यादित असतो. पण जेव्हा एखादी स्त्री शिक्षित होते, एखादी स्त्री शिक्षण घेते म्हणजे तिचं पूर्ण कुटुंब सुशिक्षित होतं असं म्हटलं जातं. आणि म्हणून म्हणतो की मुलगी शिकली, प्रगती झाली. आपण सर्वत्र गाड्यांवरती, रिक्षांवरती हे वाचतो, पण खरोखर ती खरंच प्रगती झालेली आहे का स्त्रीची? कारण की जोपर्यंत पुरुष तिचे अस्तित्व मानवायला शिकत नाही तोपर्यंत त्या पुरुषाचं सुशिक्षितपणा आपल्याला पाहायला मिळत नाही. पुरुष शिक्षित झाला की त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल. पुरुषाचेही शिक्षण झाले की भारतरत्न महर्षी धोंडो केशव उपाख्य
अण्णासाहेब कर्वे या कर्त्या सुधारकाने सुरू केलेलं महान कार्य पूर्णत्वास जाईल. मग डोळे टिसणार नाहीत, तिथे हसू फुलेल. मग बघा, इथे लेखकाने सांगितलेलं आहे की आज स्त्रीच्या शिक्षणासाठी त्यांनी अतोनाट कष्ट केलं, समाजाचा विरोध केला, सगळ्या स्वतःच्या सुखसुविधांना त्यांनी बाजूला ठेवलं आणि स्त्रीला शिक्षण केलं. पण त्या पुरुषप्रधान सुसंस्कृत सुशिक्षित समाजामध्ये अजून सुद्धा पुरुष कोण आहे? अज्ञानी आहे, निरक्षर आहे. मग आज आपल्याला पुरुषाने शिक्षण घेतलं पाहिजे. खऱ्या अर्थाने कसं? पुस्तकी ज्ञानीने त्याने शिक्षण घेऊन उपयोग नाही, त्याच्या विचाराने तो सुशिक्षित झाला पाहिजे, त्याच्या विचाराने तो साक्षर झाला पाहिजे. तेव्हा कुठे भारतरत्न महर्षी धोंडो केशव, अर्थात त्यांना जे काही उपनामाने ओळखलं जातं, अण्णासाहेब कर्वे या सुधारकाने जे काही स्त्री शिक्षणासाठी कार्य केलेलं आहे, तेव्हा ते खऱ्या अर्थाने पूर्णत्वास येईल. आणि तेव्हा अशा महान व्यक्तीच्या मृत्यूनंतर डोळ्यामध्ये पाणी अश्रू येणार नाही, तर त्यावेळेस नक्कीच हसू फुलेल. पाठाच्या सुरुवातीला लेखकाने जे सांगितलं होतं की आकाशवाणीवरती, रेडिओवरती त्यांनी त्यांच्या निधनाची बातमी ऐकून त्यांच्या आजोबांच्या डोळ्यामध्ये जे अश्रू आले होते, तर ते तसे अश्रू येणार नाही, तर ते अश्रूंच्या ऐवजी ते फुलं होतील, आनंदाश्रू असतील, असं लेखक इथे सांगताय. विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथेच संपलेला आहे, परंतु पाठाच्या खालील जो कृती आहे ती स्वाध्याय आपल्याला समजून घ्यायचा आहे, अभ्यास करायचा आहे. स्वाध्याय आपण पाहणार आहोत, परंतु त्याचा अभ्यास आपण पाठाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.